नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला सगळेजण म्हणतात की डाएटचं काहीतरी दाखव, मग झिरो ऑइल बिन तेलाचं मी दाखवणार आहे पनीर। ते कशा पद्धतीने करून दाखवायचं ते मी आता दाखवते तुम्हाला। त्या कढईत तापत ठेवलेले आहे। हे एक टोमॅटो घेतलाय, कांदा एक घेतलाय, मीठ, परत तिखट घेतले जरा बुक्का, दूध थोडंसं घेतलंय, हळद, परत हे मसाला घेतलाय गरम मसाला आणि पनीर मसाला, जिरं, 2 लवंगा, 1 तमालपत्री आणि 100 ग्रॅम पनीर घेतले आणि कोथिंबीर आणि पाणी, हळद एवढं घेतलेलं आहे। एवढं साहित्य लागतं, त्याला काही जास्त लागत नाही। पण आता कसं करायचं ते दाखवूया। मुलींसाठी हे छान आहे। आता तापत ठेवलेलं आहे, याच्यात पाण्यात अजिबात तेलाचा अंश घालायचा नाही। त्यामुळे पहिल्यांदा आपण आता लवंग आणि तमालपत्री नुसती गरम करून घेऊया। कढई तापलेली आहे। हे नुसतं गरम करून घ्यायचं आता। याच्यात अजिबात तेलाचा अंश घालायचा नाही। त्यात थोडं जिरं पण घालून घेऊया आपण। जिरं जरा तडतडलं की त्यात कांदा टोमॅटो घालायचा, जरा भाजू दे। हा, जिरं तडतडलेलं आहे, गॅस जरा बारीक करूया। त्यात कांदा घालून घ्या। कांदा पण जरासा करपूस पण भाजून घ्यायचा। याच्यात तेलाचा जरा सुद्धा अंश नाही आहे। आता त्यात टोमॅटो पण घालून घेऊया आपण। हे टोमॅटोला पाणी सुटते, असं हलवून घेऊया। थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा। आता त्यात मसाले घालून घेऊया आपण। पनीर मसाला थोडासा घालूया। गॅस बारीक करून घ्या। गरम मसाला थोडा घालून, हळद थोडी घालून घ्या। जरासं पाण्याचा थेंब सोडून मीठ घालून घ्या। आवडीनुसार जेवढं तिखट पाहिजे ते बुक्का घालून घ्या चमचावर। असं हलवून घ्या चांगलं। आता चांगलं मिक्स झालेलं आहे। त्यात आता दूध घालूया थोडंसं। जरा उकळी दे। आता ह्याला उकळी आले, पनीर सोडूया आपण।
त्याला आता थोडा आपण झाकून ठेवूया 5 मिनिटं. पनीर हे पनीर आता शिजलेलं आहे, जास्त शिजवायचं नाही ते. आता मी गॅस बंद करते, सर्व करते. ही रेसिपी आता तयार आहे. ही ब्राऊन राईस बरोबर खाऊ शकता तुम्ही. पनीर झिरो ऑइल पनीर म्हणायचं, डाएटचं आहे हे. अशा पद्धतीनं खाऊन बघा, करून छान लागते. आणि असंच मी तुम्हाला डाएटचं नवीन नवीन करून दाखवेन. ही रेसिपी आवडली, खाऊन बघा. आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, थँक्यू.